नमस्कार, आपल्या कोकणी स्वरा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर गरमीचं प्रमाण खूप वाढले, त्याच्यामुळे पोटाला थंडगार म्हणून आपण आज आपल्या किचनमध्ये ॲपल शेक बघणार आहोत। तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करू। तर इथे आपण ॲपल मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथं सफरचंदाचे तुकडे करून घेतलेत। 2 सफरचंद घेतले होते, त्याचे मी असे तुकडे करून घेतले साली काढून। आणि इकडे मी काजूगर घेतलेत 4 ते 5 बारीक कट करून। साखर घेतली आहे मी। जर ही साखर आपण पोहे खाण्याच्या चमच्याने मोजली तर 2-2.5 चमचे साखर आहे। आणि हे आपण गार्निशिंगसाठी बारीक छोटे तुकडे करून घेतलेत ॲपलचे। आणि 1 ग्लास दूध घेतले। दूध एकदम आपल्याला थंड घ्यायचं, मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं ते दूध घेतले मी। तुम्ही बर्फसुद्धा वापरू शकता। तर आधी सगळ्यात पहिलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सफरचंदाचे तुकडे घालून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण काजूगर सुद्धा घालणार आहोत। काजूगर एकदम आपल्याला बारीक करायचे असतील तर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, पण खाताना ते जेव्हा दाताखाली येतात तेव्हा खूप छान लागतात, म्हणून मी काजूगर असेच ठेवले आहेत। आणि त्याच्यामध्ये आता आपण, तुम्हाला गोड आवडतं तसं तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। तर साखर घातली आहे आणि थोडंसं आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडं दूध वापरून हे सफरचंदाचे तुकडे मिक्सरला बारीक करून घेणार। आपण छान असं सफरचंद आणि दूध टाकून बघू शकता पेस्ट करून घेतली। तर आता त्याच्यामध्ये आपण, तुम्हाला जेवढं पातळ घट्ट पाहिजे तेवढं दूध मिक्स करून आता छान आपल्याला मिक्स करायचं आहे। तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं तुम्ही मिल्कशेक ॲपल शेक पातळ घट्ट किंवा घट्ट करू शकता। माझ्या मुलीला जास्त घट्ट आवडत नाही म्हणून मी पातळ केलं आहे। अजून थोडं मी त्याच्यामध्ये दूध घालणार आहे। तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा सुद्धा थंड प्यायचा असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून हा पिऊ शकता, खूप छान लागतो। पण ह्या गरमीच्या वातावरणामध्ये पोटामध्ये थंड जाण्यासाठी मुलांना असं काहीतरी नक्की करून द्या। तर आता आपला मिल्कशेक रेडी झाला आहे, आता आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊया। तर छान असं आपण मिल्कशेक ग्लासामध्ये सर्व करून घेतला आहे आणि वरतून मी सफरचंदाचे छोटे छोटे तुकडे जे केले होते बारीक चिरून घेतला तर तो गार्निशिंगसाठी वापरला आहे। तर खूप छान झाला आहे। मी थोड्या वेळाला फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि मगच आम्ही पिणार आहोत, कारण गरमीच्या दिवसात थोडं थंड पोटात जाणं हे आवश्यक असतं। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा हा ॲपल शेक, आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू।